ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बजेट लाईन, मराठीमध्ये ज्याला अर्थसंकल्पीय रेषा किंवा अंदाजपत्रक रेषा असं म्हणतात, ही संकल्पना पाहणार आहोत. उपभोक्ता संतुलित कसा होतो हे समवृत्ती वक्राच्या साहाय्यानं समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला अर्थसंकल्पीय रेषा किंवा अंदाजपत्रक रेषा ही संकल्पना अगोदर समजावून घ्यायला हवी. अंदाजपत्रक रेषा म्हणजे काय किंवा अर्थसंकल्पीय रेषा म्हणजे काय? ही उपभोक्त्याची आर्थिक स्वरूपाच्या मर्यादा दर्शवणारी रेषा आहे. प्रत्येक उपभोक्ता त्याच्याकडे उपलब्ध असणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून किंवा आर्थिक साधनांच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा खरेदी करून तो आपल्या गरजा पूर्ण करत असतो. ओके. त्यामुळे मात्र त्याच्याकडे जे आर्थिक स्त्रोत जे काही असतात किंवा जे काही आर्थिक साधनं उपलब्ध असतात ती मर्यादित असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे जे पैसे उपलब्ध असतात दर महिन्याला आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या कुटुंबामध्ये जे काही उत्पन्न येतं ते उत्पन्न मर्यादित असतं, बरोबर ना. ते काय अमर्यादित उपलब्ध असत नाही आणि त्या मर्यादित उत्पन्नामधून आपल्याला आपल्या गरजा पूर्ण कराव्या लागत असतात. ओके. त्यामुळे ही उत्पन्नाची मर्यादा दर्शवणारी ही संकल्पना म्हणजे बजेट लाईन किंवा अर्थसंकल्पीय रेषा. ओके. ही रेषा म्हणजे अशी रेषा आहे की ज्या रेषेवरचे सर्व बिंदू हे उपभोक्ता आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये राहून दोन वस्तूंचे कोणत्या प्रकारचे किंवा कसे कसे कॉम्बिनेशन्स किंवा जोड्या खरेदी करू शकतो हे सांगते. ओके. उपभोक्ता आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये राहून, कारण शेवटी उत्पन्न ही आपली मर्यादा आहे. त्या उत्पन्नाच्या बाहेर जाऊन आपण काही नाही खरेदी करू शकत. पण आपल्या गरजा किती असोत, म्हणजे उदाहरणार्थ कोणाला फोर व्हीलर घ्यायची असते, कोणाला आणखीन काही, कोणाला हेलिकॉप्टर घ्यावं असं वाटत असतं, बरं ना, कोणाला अमेरिकेला फिरायला जावं असं वाटत असतं किंवा आणखी युरोपला कुठे फिरायला जावं असं वाटत असतं. सगळं वाटत असतं. या सगळ्या आपल्या गरजा असतात. ज्या अर्थी आपल्याला ते वाटतं त्या अर्थी मनामध्ये त्या गरजा निर्माण झालेल्या असतात. परंतु या सगळ्याच गरजा आपण पूर्ण करू शकत नाहीत, कारण आपल्यावर उत्पन्नाची मर्यादा असते. ही उत्पन्नाची मर्यादा इथे आता बजेट लाईनच्या माध्यमातून व्यक्त होते किंवा व्यक्त करता येते किंवा व्यक्त केली जाते. ओके. ही बजेट लाईन म्हणजे ही अशी रेषा आहे. ओके. हा वक्र नाही, लक्षात घ्या. बजेट लाईन हा वक्र नव्हे, हा कर्व नाहीये, ही रेषा आहे. आणि रेषा नेहमी सरळ असते, आपल्याला माहिती आहे. वक्र हा सरळ असतो असं नाही. तो वरखाली किंवा वाकडा वगैरे असू शकतो किंवा तो त्याच्यामध्ये वक्रता असू शकते, बरोबर ना. जसं समवृत्ती वक्र हा आरंभ बिंदूशी बहिर्गोल असतो, त्यामुळे तो सरळ रेषा स्वरूपात येत नाही. परंतु बजेट लाईन जी आहे किंवा अंदाजपत्रिक रेषा जी ही रेषा आहे, त्यामुळे ती एक सरळ असते, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ही रेषा उपभोक्त्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये राहून किंवा उपभोक्त्याचं सर्व उत्पन्न त्या दोन विशिष्ट वस्तूंवर खर्च करत असताना त्या दोन वस्तूंची कोणकोणती कॉम्बिनेशन किंवा कोणकोणत्या जोड्या त्याला खरेदी करणं शक्य आहे ही रेषा सांगते. ओके. अशी रेषा म्हणजे बजेट लाईन. ओके. म्हणजे उदाहरणार्थ आपण बजेट लाईन ही संकल्पना आकृतीच्या सहाय्याने समजावून घेऊया. ओके. ही संकल्पना आपण आकृतीच्या सहाय्याने समजावून घेऊया. इथे आता समजा हा वाय अक्ष आहे. माझी रेषा थोडी सरळ येत नाहीये, कारण माऊसच्या सहाय्याने थोडं काढता येत नाही सरळ. ओके. आणि हा एक्स अक्ष आहे. ओके. हा वाय अक्ष आणि हा एक्स अक्ष, आडवा एक्स अक्ष माहिती आहे आपल्याला. हा आरंभ बिंदू. ठीक आहे. आता समजा उभ्या अक्षरावर आपण दोन वस्तू आपण घेणार, बरोबर ना. उभ्या अक्षरावर आपण सफरचंद घेतली. ओके. मी फक्त स म्हणतो. ओके. सफरचंद घेतली आणि आडव्या अक्षरावर आपण संत्री घेतली. संत्री किंवा इथे आता संत्री म्हणता येईल पटकन. ओके. आणि ही सफरचंद आहेत. ओके. उभ्या अक्षरावर सफरचंद घेतली आणि आडव्या अक्षरावर आपण संत्री घेतली. ठीक आहे. आता समजा एखाद्या उत्पादकाचं जो एखादा उपभोक्ता आहे, या उपभोक्त्याचं त्याचं वैयक्तिक उपभोक्त्याचा आपण विचार करतो. आता कुटुंबाचा विचार नाही करत आहोत, आपण फक्त वैयक्तिक उपभोक्त्याचा विचार करूया हा संकल्पना सोपी होण्यासाठी. ओके. समजा त्याचं महिन्याचं उत्पन्न किंवा दिवसाचं म्हणूया आपण, त्याचं दिवसाचं उत्पन्न 150 रुपये आहे.
दिवसाचं उत्पन्न 150 रुपये आहे. ओके. आता या 150 रुपयामध्ये तो समजा ही दोनच वस्तू खरेदी करतोय, संत्री आणि सफरचंद दोनच वस्तू खरेदी करतोय. त्यापेक्षा वेगळी वस्तू तो खरेदी करणार नाहीये, त्याला दोनच वस्तू खरेदी करायच्या आहेत. ओके. आता या 150 आणि हे सगळं उत्पन्न तो या दोन वस्तूंवर खर्च करतोय, तो पैसे शिल्लक नाही ठेवत आहे. ओके. कारण बजेट लाईनची महत्वाची दोन गृहीतक आहेत. पहिलं गृहीतक म्हणजे तो आपलं सर्व उत्पन्न त्या दोन वस्तूंवर खर्च करत असतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला ह्या दोनच वस्तू खरेदी करायच्या असतात. ही दोन गृहीतक आहेत. ओके. विश्लेषणामध्ये सोपेपणा यावा, सिम्प्लिसिटी यावी, म्हणून आपण गृहीतक स्वीकारतो. व्यावहारिक जगामध्ये आपण या काही दोनच वस्तू खरेदी करत नाही, अनेक वस्तू खरेदी करत असतो, बरोबर ना. आणि सगळं उत्पन्न खर्च करतो असं पण नाही, आपण काही उत्पन्न शिल्लक पण ठेवतो, बरोबर ना. काही वेळेला आपला खर्च वाढतो सुद्धा, आपण उदारी वगैरे किंवा कर्ज पण करतो. परंतु इथं आता विश्लेषणासाठी सोपं व्हावं म्हणून आपण गृहीत धरतोय की त्याचं 150 रुपये जे उत्पन्न आहे तेवढंच उत्पन्न आहे आणि तो तेवढंच खर्च करणार आहे. मात्र तो सगळं उत्पन्न खर्च करणार आहे, शिल्लक काही ठेवणार नाहीये, आणि तो जादा पण खर्च करणार नाही, कर्ज पण करणार नाहीये. ओके. 150 रुपयेच फक्त तो सगळे खर्च करणार आहे, आणि तो या दोनच वस्तूंवर खर्च करणार आहे. ओके. या दोनच वस्तूंवर तो आपलं उत्पन्न खर्च करणार आहे. ओके. सफरचंद आणि संत्री या दोनच वस्तूंवर तो आपलं उत्पन्न खर्च करणार आहे. ओके. आता या माहितीच्या आधारे आपल्याला बजेट लाईन काढायची, की बजेट लाईनची संकल्पना समजावून घ्यायची. त्यासाठी अगोदर आपल्याला या ज्या दोन वस्तू आहेत, सफरचंद आणि संत्री, त्याच्या किमती ठाऊक असाव्या लागतील. ओके. आपण समजा सफरचंदाची किंमत समजा एक 10 रुपये घेतली. ओके. आणि संत्र्याची किंमत समजा 5 रुपये घेतली. कोणतीही घेऊ शकता, पण इथे समजायला सोपं राहावं म्हणून मी संत्र्याची किंमत 5 रुपये घेतो. ओके. सफरचंदाची किंमत आहे 10 रुपये, संत्र्याची किंमत आहे 5 रुपये. ठीक आहे. आता समजा या उपभोक्त्यानं त्याचे जे उत्पन्न आहे ते सर्वच्या सर्व उत्पन्न 150 रुपये त्यानं सफरचंदावर खर्च करायचं ठरवलं. त्यांना असं ठरवलं की आपल्याला संत्री नाही खरेदी करायची, फक्त सफरचंद खरेदी करायची आहेत, आणि सगळं उत्पन्न सफरचंदावर खर्च करायचं आहे. तर 150 रुपयामध्ये किती सफरचंद येतील? एका संत्र्याची सफरचंदाची किंमत आहे 10 रुपये, 150 रुपयामध्ये अशी 15 सफरचंद येतील, बरोबर ना. सगळे पैसे जर सफरचंदावर खर्च केले तर 150 रुपयामध्ये 15 सफरचंद येतील. ओके. म्हणजे 15 सफरचंद, इथे सफरचंद आपण उभ्या अक्षरावर घेतलंय, बरोबर. हे 15 जर इथं घ्यायचे झाले साधारणपणे 1 2 3 4 असं आपण करत गेलो, समजा इथे 15 येतील. ओके. सगळं उत्पन्न जर त्यानं खर्च केलं तर हे 15 सफरचंद तो खर्च करू शकतो, आणि हा बिंदू इथे येतो. ओके. मात्र त्यावेळेला तो संत्री 0 खरेदी करतोय. ओके. ज्यावेळेला तो 15 सफरचंद खरेदी करतोय, सगळे पैसे सफरचंदावर ज्यावेळेला तो खर्च करतोय त्यावेळेला संत्री मात्र 0 खरेदी करतोय. आणि दुसऱ्या बाजूनं समजा त्यानं असं ठरवलं की नाही, मला सफरचंद नाही खरेदी करायचे आहेत, मला संत्री खरेदी करायची आहेत, सगळी मला संत्री खरेदी करायची आहेत, सगळ्या पैशाची मला संत्रीच खरेदी करायची आहेत. आता संत्र्याची किंमत आहे 5 रुपये. ओके. संत्र्याची किंमत 5 रुपये. त्यानंतर सगळे आपले पैसे संत्र्यावर खर्च केले तर या 5 रुपयाला 1 याप्रमाणे 150 रुपयामध्ये त्याची 30 सफरचंद येतील. 5 3 15 पूर्ण 30 संत्री येतील. 30 संत्री येतील. ओके. म्हणजे त्यानं जर सफरचंद 0 खरेदी केली किंवा सफरचंद खरेदी केलीच नाही आणि मात्र सगळे पैसे संत्र्यावर खर्च केले तर तो जास्तीत जास्त 30 संत्री खरेदी करू शकतो. मग हे 30 संत्री समजा इथं आपण मोजत गेलं, इथून 0 1 2 3 4 मोजत गेलं तर समजा हे 30 इथे येतात. ओके. गृहीत धरूया आपण हे 30 इथे येतात. ओके. ज्यावेळेला सगळे पैसे संत्र्यावर खर्च करतो त्यावेळेला तो 0 सफरचंद खरेदी करतो. ज्यावेळेला तो सगळे पैसे सफरचंदावर खर्च करतो त्यावेळेला तो 0 संत्री खरेदी करतो. आता हे जे दोन बिंदू आहेत, समजा या बिंदूला मी ए नाव दिलं. ओके. ए बिंदूपाशी तो सगळे पैसे सफरचंदावर खर्च करतोय आणि ह्याला बी नाव दिलं. ओके. या बी बिंदूपाशी तो सगळे पैसे संत्र्यावर खर्च करतोय, आणि ए आणि बी जोडले, त्यांना जोडणारी एक रेषा काढली. ओके. मात्र ही रेषा एकदम सरळ यायला हवी. ओके. आता माऊसच्या मदतीने तेवढी सरळ येत नाहीये, पण तुम्ही समजून चला ही रेषा सरळ आहे. ओके. ही रेषा सरळ आहे असं गृहीत धरू आपण. ठीक आहे. नाही, ठीक आहे, असू दे, आहे तीच, ठीक आहे. ओके. ही आपण सरळ रेषा काढली.
ही जी रेषा आहे, या रेषेला बजेट लाईन असं म्हणतात. ओके. आता या रेषेवरचे जे वेगवेगळे बिंदू आहेत, कुठलेही बिंदू तुम्ही घ्या, हा ए बिंदू उपभोक्ता आपलं संपूर्ण पैसे किंवा संपूर्ण उत्पन्न सफरचंदावर खर्च करतोय. बी बिंदूपाशी उपभोक्ता आपलं संपूर्ण उत्पन्न संत्र्यावर खर्च करतोय. मात्र याच्या दरम्यानचे जे बिंदू आहेत, त्या दरम्यानच्या बिंदूपाशी तो आपलं उत्पन्न खर्च करून या दोन वस्तूंची वेगळी कॉम्बिनेशन्स खरेदी करतोय. हे समजा इथे एक सी बिंदू आहे. ओके. तर सी बिंदूपाशी जर तो असेल आणि त्याने सगळे उत्पन्न जर इथे खर्च केलं, तर तो सफरचंदाचे काही नग, समजा इथं 8 असतील वगैरे काय असतील ते, आणि संत्र्याचे काही नग, ओके, इथे जेवढे उपलब्ध होतील ते या बिंदूपाशी, एवढे तो नग खरेदी करतोय. ओके. त्यामुळे या ए आणि बीच्या दरम्यानचे जे इतर बिंदू आहेत या बजेट लाईनवरचे, ते बिंदू काय दर्शवतात, तर उपभोक्ता त्या ₹150 त्याच्या उत्पन्नामधनं या दोन वस्तूंचे वेगवेगळी कॉम्बिनेशन्स कशी खरेदी करू शकतो, हे सर्व बिंदू दरम्यानचे बिंदू दर्शवतात. ओके. या रेषेला बजेट लाईन किंवा अर्थसंकल्पीय रेषा असं म्हणतात. ओके. आता जेव्हा म्हणजे थोडक्यात या अर्थसंकल्पीय रेषेची जर आपण व्याख्या करायची झाली तर अशी करता येईल, की अर्थसंकल्पीय रेषा ही अशी रेषा आहे, की जी उपभोक्ता आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये राहून किंवा सर्व उत्पन्न दोन वस्तूंच्या खरेदीवर खर्च करत असताना, उपभोक्ता आपले सर्व उत्पन्न दोन वस्तूंवर खर्च करत असताना, तो त्या दोन वस्तूंचे कोणकोणती कॉम्बिनेशन्स, कोणकोणत्या जोड्या खरेदी करू शकतो, ही मर्यादा सांगणारी एक रेषा म्हणजेच अंदाजपत्रक रेषा किंवा बजेट लाईन होय. ओके. अशा प्रकारे बजेट लाईनची किंवा अंदाजपत्रक रेषेची आपल्याला व्याख्या करता येईल. ओके. आता या अंदाजपत्रक रेषा आपण बघितली की डावीकडून उजवीकडे उतरत जाणारी असणार आहे. ओके. आणि यावरचे सर्व बिंदू आपल्याला तो उपभोक्ता आपलं सर्व उत्पन्न जे आहे त्या दोन वस्तूंवरून खर्च करत असताना कशा कशा प्रकारच्या जोड्या तो खरेदी करू शकतो, ही सी बिंदूपाशी एक वेगळी जोडी किंवा वेगळा प्रकार, डी बिंदूपाशी आणखीन वेगळ्या प्रकारे तो या वस्तू खरेदी करू शकतो. इथं सफरचंद थोडी कमी खरेदी होतील पण संत्री जास्त खरेदी होतील वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे तो या रेषेवरचे सर्व बिंदू आपल्याला समजावून सांगतात की आपण या दोन वस्तूंची किंवा तो उपभोक्ता या दोन वस्तूंची कशा प्रकारे कॉम्बिनेशन्स खरेदी करू शकतो किंवा जोड्या खरेदी करू शकतो. ओके. आता या बजेट लाईनवर दोन गोष्टींचा परिणाम होत असतो. ओके. या दोन बजेट लाईनवर दोन गोष्टींचा परिणाम होत असतो. एक म्हणजे उपभोक्त्याचं उत्पन्न बदललं तर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या बजेट लाईनवर परिणाम करणारा पहिला घटक म्हणजे उत्पन्नातील बदल. ओके. उत्पन्नातील बदल. आणि दुसरा घटक म्हणजे वस्तूंच्या किमती, वस्तू किंमत. ओके. म्हणजे आपण बजेट लाईन काढण्यासाठी ओके जे दोन घटक विचारात घेतले आहेत, ते दोन घटकांचा विचार करता त्या दोन घटकांच्या ज्या गोष्टी आहेत, जे दोन घटकांच्या ज्या मर्यादा आहेत किंवा किमती, म्हणजे वस्तूंच्या किमती आणि उत्पन्नाची मर्यादा, या दोघांमधले बदलच या बजेट लाईन मध्ये बदल करण्यास कारणीभूत ठरतात. ओके. उत्पन्नामध्ये कसे बदल होतात त्याप्रमाणे बजेट लाईन बदलते आणि वस्तूंच्या किमतीमध्ये कसे बदल होतात त्याप्रमाणे बजेट लाईन बदलते. ओके. आपण आता उत्पन्नामधले बदल समजावून घेऊया. ओके. इथे हीच आकृती घेऊया. ओके. आता या आकृतीमध्ये ही बजेट लाईन आपण काढली आहे. ओके. उभ्या अक्षर आपण सफरचंद घेतलेत, आडव्या अक्षर आपण संत्री घेतलेत. ओके. आणि ही ₹150 उत्पन्न असतानाची ही बजेट लाईन आहे. ओके. ए बी ही बजेट लाईन उपलब्ध होते. आता आपण फक्त किमती स्थिर आहेत असं गृहीत धरूया. ओके. इथे ह्या ज्या किमती आहेत, आपण आता म्हटलं की वस्तूंच्या किमतीमधले बदल आणि उत्पन्नामधले बदल, या दोन गोष्टी आहेत की ज्या बजेट लाईनमध्ये बदल करण्यास कारणीभूत ठरतात. ओके. आता आपण वस्तूंच्या किमती स्थिर आहेत असं गृहीत धरूया. वस्तूंच्या किमती बदलत नाहीयेत, मात्र उत्पन्न बदलतंय असं आपण गृहीत धरूया. उत्पन्न बदलतंय आणि वस्तूंच्या किमती स्थिर असताना उत्पन्नामधल्या बदलांचा याच्यावर कसा परिणाम होतोय आपण समजावून घेऊया. समजा हे उत्पन्न ₹150 ₹300 झालं. हे उत्पन्न ₹150 वरून ₹300 झालं. ओके. उत्पन्न दुप्पट झालं. आता पुन्हा एकदा किमती मात्र त्याच आहेत. किमती बदललेल्या नाहीयेत. ओके. किमती ₹10, सफरचंद ₹10, संत्र ₹5 त्याच आहेत. उत्पन्न मात्र ₹150 आणि ₹300 झालं. आता उत्पन्न बदलल्यानंतर आपण आपलं गृहीतक काय आहे, की तो सर्वच्या सर्व उत्पन्न उपभोगावर खर्च करतो. ओके. आता समजा हे ₹300 त्यानं सफरचंदावर खर्च करायचे म्हटले, तर हे आहेत काय,
ते 300 रुपयामध्ये ते त्यांना सगळे पैसे जर आपण त्यांना सफरचंदावर खर्च करायचं म्हटलं, ओके, तर काय होईल बघा. ओके. आता इथे काय होईल, त्यांना सगळे पैसे सफरचंदावर खर्च करायचे म्हटले, तर सफरचंदाची किंमत किती आहे? 10 रुपये आहे. बरोबर ना? सफरचंदाची किंमत आहे 10 रुपये. ठीक आहे. आता सफरचंदाची किंमत 10 असताना त्यांना सगळे पैसे जर सफरचंदावर खर्च करायचे म्हटले, तर 300 रुपयामध्ये 10 रुपयाप्रमाणे 30 सफरचंद येतील. समजा 30 इथे आहेत. 30 सफरचंद येतील. पण समजा त्याने संत्री जर हे करायची म्हटली काय, सगळे पैसे संत्र्यावर खर्च करायचे म्हटले, सफरचंदावर खर्च न करता त्यानं असं ठरवलं की मला सफरचंद नाही खरेदी करायचे, पुन्हा आता संत्रीच खरेदी करायची. 300 रुपये त्यानं संत्र्यावर खर्च करायचं असं ठरवलं. तर आता 300 रुपयामध्ये 5 रुपये किंमत तीच आहे. 5 रुपयाने किती संत्री खरेदी होतात? बरं ना? 5 रुपयाप्रमाणे 300 रुपयामध्ये 60 संत्री खरेदी होतील. 6 30. 60 संत्री खरेदी होतील. बरोबर. समजा इथे हे 60 इथे येतील, 30 इथे आहेत. याप्रमाणे पुढे गेले 31-32 करत, तर इथे समजा 60 येत आहेत. ओके. समजा हा 30चा बिंदू सफरचंदाचा बिंदू सी आहे आणि हा बिंदू डी आहे. तर हे जोडणारी जी रेषा आहे, ओके, ओके, रेषा सरळ पाहिजे. हे जोडणारी जी रेषा आहे, ही रेषा म्हणजेच बजेट लाईन आहे. बरोबर आहे. आता काय झालं बघा, उत्पन्न 150 रुपयावरून 300 रुपये वाढलं. उत्पन्न वाढल्यामुळे किमती स्थिर, वस्तूंच्या किमती स्थिर असताना बजेट लाईनवर काय परिणाम झाला? बजेट लाईन डावीकडून उजवीकडे सरकली. ओके. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की ज्या वेळेला वस्तूंच्या किमती स्थिर असताना उपभोक्त्याचं उत्पन्न जर वाढलं, तर आपोआपच ती अर्थसंकल्पीय रेषा डावीकडून उजवीकडे सरकते. ओके. येतं लक्षात? म्हणजे हा गुणधर्म तुम्ही बजेट लाईनचा लक्षात ठेवला पाहिजे. वस्तू आणि सेवांच्या किमती स्थिर असताना जर उपभोक्त्याचं उत्पन्न वाढलं, किमती स्थिर असताना उपभोक्त्याचं उत्पन्न वाढलं, तर अर्थसंकल्पीय रेषा डावीकडून उजवीकडे सरकते. ओके. हा पहिला गुणधर्म. ओके. दुसरा गुणधर्म, उपभोक्त्याचं उत्पन्न समजा कमी झालं, 300 होतं ते 150 झालं. समजा पहिलं 300 होतं आणि मग ते 150 झालं. किमती स्थिर आहेत. तर काय होतं, ही रेषा उजवीकडून डावीकडे सरकणार. म्हणजे ही समजा ओरिजिनल रेषा असेल तर ती ही होईल. बरोबर. त्यामुळे उपभोक्त्याचं उत्पन्न वाढलं तर अर्थसंकल्पीय रेषा उजवीकडे सरकते. उपभोक्त्याचं उत्पन्न कमी झालं तर अर्थसंकल्पीय रेषा डावीकडे सरकते. येतं लक्षात? आता आपण किमतींमधल्या बदलांचा परिणाम समजून घेऊया. बरोबर ना? बजेट लाईनवर 2 घटक परिणाम करतात, उत्पन्नामधला बदल आणि किमतीमधला बदल. आता आपण असं गृहीत धरूया की उत्पन्न स्थिर आहे, मात्र वस्तूंच्या किमती बदलत आहेत. असं आपण गृहीत धरूया. ओके. उत्पन्न स्थिर आहे आणि वस्तूंच्या किमती बदलत आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये समजा मगाचच आपण हे घेऊया, उभ्या अक्षावर सफरचंद, ओके, आडव्या अक्षावर संत्री, ठीक आहे. त्यानंतर आपली पहिली जी बजेट लाईन आहे तीच काढून घेऊया. इथे उत्पन्न किती? 150 रुपये. ओके. सफरचंदाची किंमत समजा 10 रुपये आणि संत्र्याची किंमत समजा 5 रुपये. करतो 5 मिनिटात आलो. संत्र्याची किंमत समजा 5 रुपये. ओके. आपण मगाची जी ओरिजिनल आकृती आहे त्याच्यामध्ये संपूर्ण उत्पन्न जर सफरचंदावर खर्च केलं तर 15 सफरचंद येतात. ओके. हा ए बिंदू. ओके. आणि संपूर्ण उत्पन्न जर आपण संत्र्यावर खर्च केलं, ओके, तर 150 रुपयामध्ये 5 रुपयाप्रमाणे 30 संत्री येतात. बरोबर ना? 30. आणि ही आपली ओरिजिनल बजेट लाईन. ओके. ही आपली ओरिजिनल बजेट लाईन. ठीक आहे. आता समजा आपण हे स्थिर आहे काय, उत्पन्न स्थिर आहे असं आपण गृहीत धरतोय. ओके. 150 रुपये उत्पन्न आहे, उपभोक्त्याचं उत्पन्न 150 रुपयेच आहे. फक्त किमती बदलल्या, वस्तूंच्या किमती बदलल्या. आपण आता काय करूया, एकाच वस्तूची किंमत बदलून बघूया. समजा सफरचंदाची किंमत स्थिर आहे, ती बदलत नाहीये. संत्र्याची किंमत फक्त बदलली, ती 5 रुपयावरून 10 रुपये झाली, वाढली. संत्र्याची किंमत 5 रुपयावरून 10 रुपये झाली. ओके. पहिली 5 रुपये होती, आता 10 रुपये झाली. सफरचंदाची किंमत 10 रुपयेच आहे.
आता काय होतं बघा, सफरचंदाची किंमत 10 रुपयाची आहे, त्यामुळे सगळं उत्पन्न जर त्यानं सफरचंदावर खर्च केलं तर 15च सफरचंद येणार पूर्वी इतकीच. कारण ती किंमतच बदलली नाही, उत्पन्न पण बदललं नाही. परंतु संत्र्याची किंमत मात्र आता बदलली आहे. 5 रुपये असताना 30 संत्री येत होती 150 रुपयामध्ये. परंतु आता 10 संत्र्याची किंमत 10 रुपये झाली. मग 10 रुपये झाल्यानंतर संत्री किती येतील? 150 रुपयामध्ये 15 संत्री येतील. ओके, म्हणजे समजा इथं आपण जर या आडव्या अक्षरावर मोजून घेतलं तर 15 इथे येतील. ओके, आणि हा बिंदू आणि हा बिंदू जोडला तर आपल्याला ही बजेट लाईन अशा प्रकारे उपलब्ध होईल. काय झालं? आडव्या अक्षावर आपण जी वस्तू घेतली त्या वस्तूंची किंमत वाढल्यानंतर, हे नीट लक्षात घ्या, आडव्या अक्षरावर आपण जी वस्तू घेतली त्या वस्तूची किंमत वाढल्यानंतर बजेट लाईन किंवा अर्थसंकल्प रेषा डावीकडे सरकली. ओके, आडव्या अक्षावर किंवा एक्स अक्षावर घेतलेल्या वस्तूची किंमत वाढली असता अर्थसंकल्प रेषा डावीकडे सरकते. याच्या उलट जर किंमत कमी झाली तर वाढण्याच्या ऐवजी कमी झाली. म्हणजे समजा ओरिजिनल किंमत 10 रुपये होती संत्र्याची, सफरचंदाची किंमत तीच आहे, संत्र्याची ओरिजिनल किंमत 10 रुपये होती आणि याची किंमत मात्र संत्र्याची ओरिजिनल किंमत 10 रुपये होती आणि ती कमी होऊन 5 रुपये झाली. संत्र स्वस्त झालं 5 रुपये. तर काय होईल? म्हणजे हा ओरिजिनल, समजा हा ओरिजिनल होता, ही ओरिजिनल अर्थसंकल्पीय रेषा होती. आता कारण संत्र्याची किंमत 10 रुपये असताना 15 संत्री येत होती, मात्र संत्र्याची किंमत कमी झाली, 10 रुपयावरून 5 रुपये झाली. आता संत्री 30 येतील, म्हणजे वाढेल आणि अर्थसंकल्पीय रेषा उजवीकडे सरकेल. येतं लक्षात? म्हणजे आडव्या अक्षावर जी वस्तू आहे त्या वस्तूची किंमत वाढली तर अर्थसंकल्पीय रेषा डावीकडे सरकेल. त्या वस्तूची किंमत कमी झाली तर अर्थसंकल्पीय रेषा उजवीकडे सरकेल. येतं लक्षात? आता समजा उलट आपण बघूया. समजा इथे याची किंमत स्थिर आहे, 5 रुपये जी आहे ओरिजिनल तीच आहे, ती बदलत नाही. आपण उभ्या अक्षरावरच्या वस्तूची किंमत बदलली तर काय होतं ते पटकन बघूया. ओके, उभ्या अक्षरावरच्या वस्तूची किंमत समजा बदलली, ठीक आहे. आडव्या अक्षरावरची जी वस्तू आहे ती वस्तू स्थिर आहे, त्या वस्तूच्या बाबतीत काही बदल झालेला नाहीये, ठीक आहे. त्या वस्तूच्या किमतीच्या बाबतीत काही बदल झालेला नाहीये. ओके, उभ्या अक्षर संत्र्याची किंमत 5 रुपये स्थिर आहे असं आपण गृहीत धरूया आणि आता फक्त सफरचंदाची किंमत बदलतीये. ओके, सफरचंदाची किंमत बदलतीये असं आपण गृहीत धरतोय, ठीक आहे. सफरचंदाची किंमत किती होती? संत्र्याची किंमत 5 रुपये आहे तीच आहे, त्यामुळे सफरचंद किती येत आहेत? 5 रुपयामध्ये 30 सफरचंद येतात, तो बिंदू आहे तिथंच आहे. ओके, 5 रुपये किंमत असताना 150 रुपयामध्ये 30 संत्री येत आहेत, उत्पन्न पण स्थिर आहे, त्यामुळे तो बिंदू आहे तिथेच आहे. आता फक्त सफरचंदाची किंमत 10 रुपये असताना 15 सफरचंद येत होती. या सफरचंदाची किंमत वाढली. ओके, ती 10 वरून 15 झाली. 10 वरून 15 झाली. ओके, सफरचंदाची किंमत वाढली, 10 वरून 15 झाली. 10 वरून 15 आल्यानंतर काय होतं बघा, आता जर त्यानं सगळं उत्पन्न फक्त सफरचंदावर खर्च करायचं म्हटलं तर त्याची सफरचंद किती येतील? 15 आहे 150, फक्त 10 येतील, बरं ना. पूर्वी 15 येत होती, आता फक्त 10 येतील. 15 रुपयाला 150 रुपयामध्ये 10 सफरचंद येणार, म्हणजे 10 इथे येतील. हा 10 बिंदू आहे. ओके, आणि हा बिंदू जर आपण घेऊन इथे जोडला, संत्र्याची किंमत स्थिरच आहे त्यामुळे तो काही बदलत नाहीये, तर आपल्या लक्षात येईल की ही जी बजेट लाईन होती ती डावीकडे सरकली. बजेट लाईन डावीकडे सरकली. ओके, कधी सरकली? या उभ्या अक्षावरच्या किमती, उभ्या अक्षावर जी वस्तू घेतली त्या वस्तूची किंमत वाढल्यानंतर बजेट लाईन उभ्या अक्षावरच डावीकडे सरकली, आडव्या अक्षावर नव्हे. ज्या अक्षावरच्या वस्तूची किंमत स्थिर आपण गृहीत धरली तिथे ते बजेट लाईन आहे तिथंच आहे, परंतु ज्या अक्षावरच्या वस्तूची किंमत आपण बदलती घेतोय तिथेच फक्त ती बजेट लाईन बदलतीये, बरोबर. उभ्या अक्षावर वस्तूची किंमत वाढली आणि वाढल्यामुळे बजेट लाईन उभ्या अक्षावर डावीकडे सरकली. ओके, याच्यावर जर वस्तूची किंमत कमी झाली, म्हणजे आपण असं गृहीत धरलं की हा जो वक्र आहे किंवा ही जी लाईन आहे बजेट लाईन ती ओरिजिनल आहे, ही निळ्या रंगाने काढलेली, असं आपण गृहीत धरलं. ओके, ही बजेट लाईन ओरिजिनल आहे, ठीक आहे. आता ही बजेट लाईन ओरिजिनल असताना समजा ही ओरिजिनल आहे, म्हणजे पहिली किंमत 15 रुपये होती, आता किंमत कमी होऊन 10 रुपये झाली. पहिली 15 असताना ही बजेट लाईन आहे, मग कमी झाल्यानंतर काय होतं? वस्तूची किंमत कमी झाली, 15 रुपयावरून 10 रुपये झाली. वस्तूची किंमत 10 रुपये झाल्यानंतर सगळं उत्पन्न समजा त्यानं संत्र्यावर खर्च केलं तर संत्र्याची किंमत बदलली नाही, त्यामुळे ती तिथेच राहणार. मात्र तो सफरचंदावर तो सगळं उत्पन्न खर्च करत असेल तर मगाशी 15 असताना 10 सफरचंद येत होती, आता 10 रुपये स्वस्त झाल्यानंतर त्याची 15 संत्री येतील,
म्हणजे हा बिंदू इथे सरकेल ए बिंदूपाशी आणि ही रेषा अशा प्रकारे उपलब्ध होईल. म्हणजे त्यामुळे ही जर ओरिजिनल असेल, आत्ता निळ्या रंगाने काढली, आणि तर आपल्या लक्षात येईल की वस्तूची किंमत कमी झाली असता ज्या अक्षावरच्या वस्तूची किंमत कमी होते तिथे त्या अक्षावरती बजेट लाईन बाहेर सरकते किंवा उजवीकडे सरकते. आता यावरून तुमच्या लक्षात येईल की वस्तूंच्या किमती कमी जास्त होत असताना ज्या अक्षावरच्या वस्तूची किंमत वाढते, ज्या अक्षावरच्या वस्तूची किंमत वाढते त्या अक्षावर अर्थसंकल्पीय रेषा डावीकडे सरकते. आणि ज्या अक्षावरच्या वस्तूची किंमत कमी होते त्या अक्षावर अर्थसंकल्पीय रेषा उजवीकडे सरकते. ओके. दोन्ही वस्तूंच्या किमती एकाच वेळी वाढल्या तर त्या वस्तूंच्या किमती किती प्रमाणात वाढतायत त्याप्रमाणे रेषा वरखाली होते. दोन्ही वस्तूंच्या किमती सारख्याच प्रमाणात वाढल्या तर अर्थसंकल्पीय रेषा डावीकडे दोन्ही बाजूला शिफ्ट होईल, दोन्ही अक्षांवर शिफ्ट होईल. आणि दोन्ही वस्तूंच्या किमती सारख्याच प्रमाणात घटल्या किंवा कमी झाल्या तर अर्थसंकल्पीय रेषा उजवीकडे सरकेल. ओके. दोन्ही बाजूने सरकेल, दोन्ही अक्षांवर सरकेल जर दोन्ही वस्तूंच्या किमती कमी जास्त झाल्या तर. ओके. आजच्या या लेक्चरमध्ये आपण अर्थसंकल्पीय रेषा म्हणजे काय बघितलं आणि उपभोक्त्याच्या उत्पन्नाचे आणि वस्तूमधल्या किमतीतील बदलांचे, उपभोक्त्याच्या उत्पन्नामधल्या बदलांचे आणि वस्तूच्या किमतीमधील बदलांचे या अंदाजपत्रकीय रेषेवर किंवा बजेट लाईनवर किंवा अर्थसंकल्पीय रेषेवर काय परिणाम होतात हे सुद्धा आपण आता समजावून घेतलंय.